नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. माय भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 27 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी आभासी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर आणि संगमनेर नगरपालिका कला, दाज मालपाणी वाणिज्य आणि ब.ना. सारडा महाविद्यालय संगमनेर या 2 निवडक महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थी, NSS स्वयंसेवक आणि तरुणांसह राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांशी आभासी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून खेळ, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि सक्रिय सहभागाचे महत्त्व याबाबत तरुणांना मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर यांच्या वतीनं देण्यात आली आहे. नमस्कार. 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन आपण संपूर्ण भारतामध्ये साजरा करत आहोत. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं दिनांक 27 ऑगस्टला भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब हे आभासी पद्धतीनं युवकांशी संवाद साधणार आहेत, विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. आणि न्यू आर्ट्स महाविद्यालयामध्ये आम्ही मास कम्युनिकेशनच्या हॉलमध्ये त्याचं आयोजन केलं आहे. सकाळी 10 वाजता माननीय पंतप्रधान जी मोदी साहेब हे आपल्याशी संवाद साधणार आहे. आणि त्यामुळं माझं नम्र निवेदन आहे विद्यार्थ्यांना की आपण या आभासी पद्धतीनं होणाऱ्या संवादामध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधावा. ही आपल्याला एक संधी प्राप्त झालेली आहे. या आयोजनामध्ये माय भारत, त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयाचा हे आपल्याला नम्र निवेदन करत आहेत, महाविद्यालय आपल्याला नम्र निवेदन करत आहे की 27 ऑगस्टला होणाऱ्या संवादामध्ये की खरं तर आपण खेळ खेळले पाहिजेत, आपण तंदुरुस्त राहिलं पाहिजे. जे आपण फिट इंडियाची कन्सेप्ट पुढे आणली होती की त्याद्वारे आपण आपला भारत अधिक सुदृढ केला पाहिजे, समृद्ध केला पाहिजे. त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आपण तंदुरुस्त राहिलं पाहिजे की आपले राष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले पाहिजेत. आणि म्हणूनच हा सगळा एकूण विषय यामध्ये घेतलेला आहे. आणि यामध्ये की अधिक कसं आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवता येईल, आपली तब्येत कशी चांगली बनवता येईल आणि तंदुरुस्त कसं राहता येईल, हा हेतू ठेवून माननीय पंतप्रधान आपल्याशी संवाद साधणार आहे. खरं तर ही एक आनंदाची गोष्ट आहे की माननीय पंतप्रधान आपल्या विद्यार्थ्यांना या निमित्तानं ते एक मार्गदर्शनसुद्धा करणार आहेत की आपण काय केलं पाहिजे. आणि म्हणून माय भारतचे माननीय सत्यजित पाटील इथे आहेत. त्याचबरोबर आमचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी गणेश निमचे आमच्यासोबत काम करत आहेत. आणि महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी विद्यार्थ्यांना नम्र आवाहन करत आहे की याद्वारे आपण आपल्या कल्पना, आपल्याला काय वाटतं आणि आपण अधिक मजबूत भारत, स्ट्रॉंग भारत निर्माण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्या कल्पना घेऊन आपण या आभासी संवादमध्ये यावं, असं नम्र आवाहन माझं आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.